करण्याची अतिशय नितांत गरज आहे. आणि खरं तर नक्कीच तुमची या ठिकाणी प्रगती झाली नसेल तर तुम्हाला विशेष पॅकेज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दिल्या गेलं पाहिजे. तुम्ही बरोबरीने आलं पाहिजे आणि हे मिळवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत अशाही भूमिका काही महाचर्चेतनं अनेक मान्यवरांच्या आलेल्या तुम्ही पाहिलं असेल. तर आपण या ठिकाणी जाणून घेतो आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन प्रस्तुत महाचर्चा आणि म्हणून ही चर्चा होते आहे. आपण जाणून घेतो अतिशय महत्वाच्या मुद्द्याला अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण न्याय की अन्याय आणि या विषयाला पुन्हा मांडणी करण्यासाठी आजच्या पॅनलिस्ट मधल्या सन्माननीय सरांना मी विनंती करतो. सिद्धार्थजी सिंगारे सरांनी आपली भूमिका विशद करायची. सर, अनुसूचित जातीतील हे जे उपवर्गीकरण आहे न्याय की अन्याय काय वाटते तुम्हाला? सर्वांना जय भीम. 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. हो. निर्णयामध्ये पहिली गोष्ट आहे, लोक बोलतात की सुप्रीम कोर्टाने सांगितले, तुम्ही काय सुप्रीम कोर्टाच्या पुढचे आहेत का? बरं. सुप्रीम कोर्टानं कंपल्शन नाही केलं राज्याला कराच म्हणून. अच्छा, बरं. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अशी नाही प्रत्येक राज्यानं वर्गीकरण कराच, एससी आणि एसटीचं करावंच लागेल असा निर्णय नाही. इट मे बी राज्याच्या मर्जीवर ठेवलाय तो निर्णय. करावा हे कंपल्शन नाहीये. देवेंद्र फडणवीसच्या मर्जीवर आहे ते करायचं का नाही करायचं. कंपल्शन नाही. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या सगळे. दुसरा मुद्दा, आणि जर करायचं असेल तर इम्पेरिकल डाटा लागेल. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय? महाराजची संख्या किती आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 यांची संख्या, नोकरीत लोक किती आहेत, मग यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व आहे का नाही, मागायची संख्या किती आहे, किती आहेत चतुश्रेणी, किती आहेत तिसऱ्या श्रेणीमध्ये, किती आहेत क्लास 2 ऑफिसर, ते पर्याप्त आहेत का नाहीत, बरोबर, सगळ्याच जातींची संख्या. आणि ह्या सगळा जो तुलनात्मक कंपॅरेटिव्ह जो स्टडी असतो त्याला म्हणतात इम्पेरिकल डाटा. जसंही 1 ऑगस्टला जजमेंट आलं, 15 ऑक्टोबरला आनंद बदरी कमिशन बसलं 2.5 महिन्यानंतरच. त्याचा रिपोर्ट आता मार्च मध्ये दिलाय सरकारकडे. आता इम्पेरिकल डाटा असल्याशिवाय वर्गीकरण करता येणार नाही, हे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत जजमेंटमध्ये. हे जजमेंट आहे माझ्याकडं, हे जजमेंट आहे. 1 ऑगस्टला जजमेंट आलं आणि 2 ऑगस्टला मी हे डाउनलोड केलं आणि 3 ऑगस्टला 24 तासात हे 600 पानाचं वाचून 3 ऑगस्टला लाईव्ह बोललेला पहिला व्यक्ती आहे भारतातला मी. त्यामुळे ह्याच्यावर बोललो नाहीत असा कोणाचा गैरसमज होत असेल तो दूर व्हावा. माझा फेसबुक पेजवर, युट्यूबवर ते सगळे बोललेलो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 व्याख्याने मी दिले ते उपवर्गीकरणावर 2024 मध्येच. कारण मीच पहिल्यांदा बोलले म्हणून लोकांनी मलाच बोलवलं सगळीकडे. हा एक मुद्दा. आता इम्पेरिकल डाटा असल्याशिवाय वर्गीकरण करता येणार नाही. सरकारकडे कोणता इम्पेरिकल डाटा आहे? आम्ही म्हणतो आनंद बदर कमिशनचा अहवाल सार्वजनिक करा. कशासाठी म्हणालो? अरे त्याच्यात आहे का नाही तर बघू त्यात द्या, कुणाला किती मिळाले कळू तर द्या. अरे मुलगी तुम्ही दाखवलीच नाही, आम्हाला विचारले पसंत आहे का नाही. मुलगी कशी वाटली तुम्हाला, सुंदर आहे का, नाक चांगला आहे का, डोळे चांगले, अरे दाखवतं खरं मग मला विचारा. आम्ही काय कानात बिड्या, फडणवीस तुम्ही जे म्हणलात आमचा परत सारखं आमच्या काय कानात बिड्या येतोय. अरे आनंद बदर कमिशनचा अहवाल सार्वजनिक करावाच लागेल. एम्पेरिकल डाटा आहे, सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहेत. तुम्ही ते न करताच वर्गीकरणाची प्रोसेस सुरू करता काय? आनंद बदर कमिशनचा अहवाल सार्वजनिक करा. सार्वजनिक झाल्याशिवाय आम्हाला त्याच्यावर आक्षेप कसे घेता येतील? त्याने डाटा कुणाला घेतलाय, तो भेटलाय कुणाला, कुणाकून डाटा घेतलाय त्यांनी, त्या बदरनं कोणत्या संघटनेला भेटलाय, होलाराला किती लोकांना, मला माहित पाहिजे त्यांना नक्की नेमका डाटा कुठून आला, ह्याच्याकडे माहिती कुठून आली का? हे नागपूरच्या हेडक्वार्टर RSS न दिला ते सबमिट केला काय त्यांनी? ते बीड जा परभणीत कधी आलाय, तो बीड मध्ये कधी आलाय, औरंगाबादला कधी आलाय, जालन्यात कधी आलाय, कुठं दिसलं नाही तो. अदृश्यवन काय ते मिस्टर इंडिया काय बटन दाबून काय फोन बघत होता सगळा, कुठंच फिरकलं नाही, ते डायरेक्ट अहवाल दिलाय. अरे आम्हाला माहित तर पाहिजे तू कुणाकडे गेलास. अरे त्याला एक कमिशन, त्याला चपराशी नव्हता, त्याला क्लर्क नव्हता, ते गट्टे कोण उचलीत होतं? एकच कमिशन, एकटाच फिरत होता. ते गट्टे तरी धराय माणूस, एक सदस्यीय समिती. अरे मग आमचं हेच म्हणणं आहे, तू काय केलंस बाबा आम्हाला दाखव. सरकारला म्हणणं दाखव एकदा, मग आम्हाला भूमिका ठरवाय सोपं जाईल ना. खरंच त्याच्यामध्ये मागावर अन्याय झाला असेल तर आंबेडकर चळवळीची योग्यच भूमिका घेऊ आम्ही. झाला असेल तर ते आम्ही काही ताकाला जाऊन भांडायला पिणारे अवलादी नाहीत. जे न्यायिक आहे ते न्यायिक आहेत आणि सडेतोड बोलणारे लोक आहेत आम्ही. तर ते गोष्ट आवश्यक आहे. तिसरा मुद्दा,
हे काय महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर 2003 ला एक अहवाल अभ्यास आयोग बसवला होता, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आयोग. अभ्यास आयोग, मातंग समाज अभ्यास आयोग. हा अभ्यास आयोग आहे. हो. हे 2008 ला अभ्यास आयोग दिला. गंमत सांगतो, अध्यक्षाने वेगळा रिपोर्ट दिला आणि उपाध्यक्षाने वेगळा रिपोर्ट दिला. वा. अध्यक्ष आणि उपाध्यक्षच पटत नव्हतं. आता या अहवालावर मी दाखवू शकतोय अध्यक्षाची सहीच नाही, उपाध्यक्षाची बाकी सदस्य सही आहे त्याच्यात. अच्छा. बरं ठीक आहे, सरकारने 2 अहवाल एकत्र केले. 82 मागण्या होत्या. 2008 ची गोष्ट सांगतोय. मातंग समाजासाठीच 82 मागण्या होत्या. सरकार म्हणलं 14 असंवैधानिक आहेत. बर. गन बिन बंदूक वापराय आम्हाला परवानगी द्या. कसं सरकार देईल, अन्याय होतो म्हणून. काही 14 मागण्या म्हणलं असंवैधानिक आहेत. 68 मागण्या तत्वता मान्य केल्या. बर. तत्वता मान्य केला. 68 पैकी एक आहे वर्गीकरण. अबकडं झालं पाहिजे, एक मागणी आहे त्याच्यातली. अच्छा. 68 पैकी एक. दुसरी एक मागणी आहे, मातंगांना 5% आरक्षण दिलं पाहिजे. आता संख्या किती आहे याचा काही त्याच्यात हे नाही केला. पण बाकीच्या मी ज्या सगळ्या मागण्या वाचल्या, हे माझ्याकडे रिपोर्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवू शकतो. एवढ्या चांगल्या मागण्या आहेत. मातंग समाजाची शैक्षणिक स्थिती सुधारायची असेल, आर्थिक स्थिती सुधारायची असेल, तर याच्यामध्ये शिफारसी केल्यात. फॉर एक्झाम्पल, ज्या मातंग समाज मांग जातीच्या माणसाकडे जमीन नाही, हो, त्याला 2 हेक्टर म्हणजे 5 एकर पडीक जमीन देण्यात यावी, किंवा 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर बागायती जमीन देण्यात यावी. या अहवालात आहे. हो. ज्यांच्याकडे जमिनी नाहीत त्यांना जमिनी मिळतील का नाही याच्यामुळे बिलकुल शिफारस आहे. ह्याच्यासाठी लढा व्हायला पाहिजे. ते दिलंय सोडून, आणि ज्याच्यासोबत भांडण आहे तेच मुद्दा समोर आणलाय. ज्याच्यासोबत एकमत नाही ते मुद्दा नाही ते 66 घाला चुलीत, ते अबकडचं काय सांगा. मातंगांना जमिनी मिळायला पाहिजे ही शिफारस आहे. दुसरी शिफारस सांगतो, सूतगिरण्या ज्या आहेत, सरकार सूतगिरण्या मातंगांना द्या, शिफारस आहे. बरं. रॉकेल एजन्सी मातंगांना द्या, शिफारस आहे. स्वस्त धान्य दुकान मातंगांना द्या, शिफारस आहे. तेच नाही, बचत गटामार्फत जे उद्योग उभारतात ते मातंगांना द्या. प्रत्येक मातंगाला व्यवसायासाठी काही कर्ज द्या, धंदा बिझनेस उभा राहण्याचे कर्ज द्या. ज्याला घर नाही त्याला पक्क घर बांधून द्या. मागणी आहे त्याच्यात. हो. आमचं शाळेचा ड्रॉपआउट लेकर आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्यासाठी शाळा काढा, तिथं वसतिगृह काढा, हॉस्टेल काढा, मातंग पोरांसाठी हॉस्टेल काढा, एमपीएससीचं सेंटर उभा करा, युपीएससीचं सेंटर उभा करा. आम्हाला फॉरेनला जाऊ द्या, आमचे एवढे पोरं फॉरेनला शिकायला पाठवा, त्याच्यासाठी स्पेशल बजेट द्या. अरे आमच्या ह्या 66 मागण्याला समर्थन आहे ना. वा. मातंगाचं जे कल्याण होईल नाही या 66 मागण्या पूर्ण झाल्यावर. बहुत अच्छा. काहीच वाद नाही आमचा. आमचा वाद फक्त एकाच मुद्द्यावरती आहे, कडवर. बर. म्हणजे 68 पैकी एक मुद्दा विवादित आहे आणि 66 ला समर्थन आहे. हे नेते सगळे 66 ला बोलतच नाहीत, एकच मुद्दा कड. अरे ज्याचं समर्थन आहे, समन्वय जर घडवायचं असेल, एकता घडवायचं, ते बोला ना. हे 66चं काय चाललंय? मी जाहीर करतो, बौद्धांचे जेवढे नेते आहेत त्यांना कन्व्हिन्स करण्याची माझी जिम्मेदारी, आणि 66 मागणीला पाठिंबा द्यायची आमची जिम्मेदारी. ते 66 दिले सोडून आणि भांडणाचा मुद्दा आणलाय, जे पाहिजे नाही त्याचा मुद्दा आणलाय. भांडणं कसे लागतील हे सगळं चर्चेला चालू आहे. बरं, आता द्यायचं असेल तर कसं देणार हो? संख्यावरच ना. हे पंजाब मध्ये कसं केलंय? संख्येवर केलंय. संख्याच क्रायटेरिया आहे. आंध्र प्रदेश मध्ये काय केलंय? तिथं मादिगा लोकसंख्या जास्त आहे मालापेक्षा. मादिगांना जास्त मिळालं, मालांना कमी मिळालं. संख्या मादिगांची जास्त आहे. हरियाणामध्ये कसे मिळाले? संख्येवर मिळाले. अरे सगळ्या वर्गीकरण संख्येवर मिळाले. संख्या मॅटर करणार आहे ना. मग संख्या किती आहे हा महत्वाचा मुद्दा राहणार आहे. संख्या किती आहे? आता संख्येमध्ये 2011 सगळे सांगायले. हे बार्टीचा अहवाल आहे. बार्टीच्या अहवालावर बीसी साहेबांनी टीका केली. आता हा टीका करण्याच्याच लायकीचा अहवाल आहे. माझे मित्र आहेत अधिकारी, त्यांना विचारले कसं काय एवढा 3rd क्लास अहवाल बनविला तुम्ही? सुनील त्या वार यांच्या नेतृत्वामध्ये. ते म्हणले समता दुताकून बनवून घेतलाय. हे ग्रॅज्युएट पोरं. अरे मी BA MBA आहे, PhD आहे. मी अहवाल काय असतं आम्हाला माहित नव्हे. हे 3rd क्लास अहवाल बनविला आहे यांनी 2023 ला. म्हणजे हे कचऱ्याच्या पेटीत टाकण्यानं कचऱ्या पेटीचा अपमान होईल. असला अहवाल 3rd क्लास आहे. BA चे पोरं चांगला अहवाल देतात. नक्की. बरं, हे बार्टीने अहवाल पब्लिश केला. याच्यामध्ये आकडेवारी दाखविली. म्हणजे 100 जर SC चे लोक असतील तर 62 महार आहेत. अच्छा. 19 मांग आहेत. 10 चांभार आहेत. राहिलेले 56 जाती 9 आहेत. असा अहवाल आहे 2011चा जजमेंट त्यांच्या ह्याच्यामध्ये. लाभ किती लोकांनी घेतला तर? आता ह्याच्यात मी गंमत सांगतो, बदमाशगिरी कशी असती. सुनील वारेची बदमाशगिरी सांगतो, नाव घेऊन बोलायलोय.
बदमाशगिरी अशी आहे, 2011ची जनगणना झाली, त्याच्यामध्ये 30 लाख लोकांनी सांगितलं होतं हम्म, की आमची जात महार आहे हम्म, आणि धर्म हिंदू आहे. हॅलो हम्म. हॅलो हा, आमची जात महार आहे आणि धर्म हिंदू आहे असं किती जणांनी सांगितलं? बर 2011च्या जनगणनेत 30 लाख. बर दुसरं, आमची जात महार आहे पण धर्म बौद्ध आहे असं 49 लाख समथिंग आहे. 50 लाख पकडा, हम्म, राऊंड फिगर. हो, म्हणजे स्वतःला महार म्हणणारे 30 लाख हम्म, आणि 50 लाख झाले 80 लाख. हम्म, म्हणजे आमचं कुणी म्हणतंय 30 लाख काय म्हणतात हिंदू आहे धर्म हो. आणि 50 लाख म्हणतात आमचा बौद्ध आहे. पण दोघंही महार म्हणतात. हम्म, म्हणून वारेन त्या अहवालात सांगितलं की महारांची संख्या किती आहे? 80 लाख. बर आता बदमाशगिरी सांगतोय, संशोधन असं नसतं ना. हम्म, अरे पण 15 लाख लोक असे आहेत हम्म, ज्यांनी सांगितलं आम्ही महार नाही, आम्ही बौद्ध आहेत. हो, बौद्धांची संख्या 15 लाख आहे महाराष्ट्रात, तो पकडलाच नाही आकडा याच्यात. हम्म, हम्म, म्हणून लोकसंख्या 11.8 आहे. हम्म, पण सरकारला माहित होतं हे 15 लाख बी आहेत म्हणून 13% आरक्षण आहे आपलं. हे 13 जे आहे ना, हो. 11.8 असताना मग 12% आरक्षण कायदा करायला पाहिजे. सरकारनं का केला नाही? संख्येनुसार आरक्षण आहे शेड्यूल कास्टला. हो. 13% का ठेवला? सरकारलाही माहित आहे 13च आहेत. ते 15 पकडले नाहीत पण ते 13च आहेत. हम्म, आता बार्टी असं करायला पाहिजे ना, पण हे केलं नाही. बरं, अहवालामध्ये सांगितलं 1961 ला किती लोक होते? हम्म, मी बदमाशगिरी सांगवले, हे भांडण लावायचे कार्यक्रम कसे चालू आहेत? हो, म्हणजे महारांची संख्या 33% होती आणि मांगाची संख्या 30% होती 61 मध्ये. बर आणि अचानक असं काय झालं 91 ला की महार गेले 60 वर आणि मांग गेले 20 मध्ये. कसं काय असं काय झालं? आता एवढा बदमाशगिरीचा आहे हे लवजी साळवेंचा जो अभ्यास आयोग आहे ना मातंग समाजाचा, याच्यामध्ये 1911ला मांग किती होते, महार किती होते, 21 ला किती होते, 31 ला किती, याची आकडेवारी आहे. अच्छा, मी आकडेवारीच वाचून दाखवतो. बर 1911 ज्यावेळेस पहिली जनगणना झाली. हो, आता हा बी मुद्दा आहे. आगा खान नावाचा मुस्लिम नेता होता, त्याला वाटायचं हिंदू मध्ये काउंट करतात म्हणून यांची वेगळी जनगणना करा, हम्म, आदिवासी आणि अस्पृश्यांची वेगळी जनगणना करा. बरोबर, ब्रिटिशांना वाटलं बरोबर होईल, हिंदूची संख्या कमी होईल, हम्म, फोडा आणि झोडा म्हणजे अस्पृश्यांची गिनती वेगळी करू. मग कोणत्या जातीला अस्पृश्य मानायचं हा प्रश्न आला. मग ते 10 क्रायटेरिया आले. बरोबर, 10 क्रायटेरिया म्हणजे काय? ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत, ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणतं क्रियाक्रम करून घेत नाहीत, ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत, ज्या जाती गाईला पवित्र मानत नाहीत, किंवा बरोबर, याच्यामध्ये क्रायटेरिया हा नाहीच. ज्या जाती शैक्षणिक माग असलेल्या आहेत, ज्या जाती आर्थिक माग असलेल्या आहेत, ज्या जाती सामाजिक माग असलेले, क्रायटेरियाच नाही. हम्म, अशा जातींचा समूह बाबासाहेब म्हणतात हा देशाचा इतिहास बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला इतिहास आहे. ही जी लिस्ट आहे ही ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे, अर्थात पूर्वाश्रमीच्या बौद्धांची लिस्ट आहे. बिलकुल, आणि त्या लिस्टला 1935 मध्ये सेकंड इंडिया ऍक्ट मध्ये शेड्यूल कास्ट म्हटलं गेलंय. आणि त्याच जातींना 1950च्या ऑर्डर मध्ये राष्ट्रपतींच्या शेड्यूल कास्टच्या लिस्ट मध्ये टाकण्यात आलेला आहे. बिलकुल, शेड्यूल कास्ट मध्ये एखादी जात येते ना, त्याचा क्रायटेरिया हे नाही आम्ही शैक्षणिक मागासलेले आहेत, सामाजिक क्रायटेरियाच नाही. आता जो क्रायटेरियाच नाही शेड्यूल कास्टचा, त्याच्यावरून वर्ग उपवर्गीकरण कसं करता येईल? एखादी जात शैक्षणिक मागासलेले म्हणून शेड्यूल कास्ट मध्ये आलेलीच नाही, एखादी जात आर्थिक मागासलेले म्हणून शेड्यूल कास्ट मध्ये आलेलीच नाही, एखादी जात सामाजिक मागले म्हणून शेड्यूल कास्ट मध्ये आलेलीच नाही. अरे हे आलेल्याच नाही ज्या क्रायटेरियावर. आणि आता आपण म्हणून आम्ही गरीब आहेत म्हणून वर्गीकरण, आम्ही शैक्षणिक मागितले म्हणून. अरे हा क्रायटेरिया नाही रे बाबा, हा शेड्यूल कास्टचा क्रायटेरिया नाही. सरांनी जे सांगितलं संविधानामध्ये जे आरक्षण आहे हे याच्यामुळे माग असलेले आहेत म्हणून नाही मिळालं, आपण शेड्यूल कास्टात म्हणून मिळालेलं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये आकडेवारी सांगितली 1911ची. 1911ला मुंबई प्रांताचा आकडा आहे 14,76,000 महार आहेत. बर, मातंग आहेत 2,74,000. म्हणजे महारांची संख्या मातंगापेक्षा 4 पटीपेक्षा जास्त आहे. 1911. 1921 महार आहेत 13,37,000, मातंग आहेत 2,59,000. इथं बी 1921 ला महारांची संख्या 4 पटीनं जास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त. 4 पटी बी नाही, त्याच्यापेक्षा जास्त. 1931 महारांची संख्या आहे 14,38,000, मातंगाची संख्या आहे 3,09,000.
याच्यामध्ये 4 पटीपेक्षा जास्त आहेत महार. 11 मध्ये, 21 मध्ये, 31 मध्ये. 31 मध्ये. 41 जनगणना झाली नाही, बीसी साहेबांनी सांगितलं. आता 61 ची जनगणनेचे रिपोर्ट डायरेक्ट आपल्याकडे आलेत. हो. आता 61 मध्ये काय म्हणतात माहिती आहे का? आता मी किती सांगितले महार? 14 लाख आहेत. 61 मध्ये महार झालेत 7 लाख. अरे. 7,82,000 आणि मांग आहेत 7,16,000. अच्छा. म्हणजे 33% आणि 30% ही ताय आले 61 मध्ये. अरे पण आमची 4 पटीने जास्त संख्या होती ना. का महाराज पृथ्वी तलावून काही अदृश्य झाले का डायनासोर सारखे? घटले कसे काय? अरे 56 ला बौद्ध धर्म स्वीकारला हो. म्हणून आम्ही बौद्ध लिहिलंय, महार लिहिलं नाही, त्याच्यामुळे ही जनसंख्या घटली. म्हणजे सुईचे रिपोर्ट बनवता, भांडणं लावायचे का माहित नाही? सुईचे रिपोर्ट नाही काय? आणि मग नंतर जसं जसं जागृती आली, कधी कुणी महार हिंदू म्हणायले आरक्षणासाठी, हो. महार हिंदू, महार बौद्ध, कुणी बौद्धच म्हणायले. ही मी 2011च सांगितलं ना तुम्हाला, 95 लाख आकडा येतो, 80 लाख नाही. 95 लाख आणि मातंगाची संख्या किती आहे? 24 लाख. 24 गुन्हे झाला, 4 पटीत आला मुद्दा. बरोबर. म्हणजे महारांची संख्या 4 पटीने जास्त आहे, हे क्लिअर मुद्दा होतो. आता जर 4 पटीने जास्त आहे तर मांगापेक्षा 4 पटीने जास्त आरक्षण मिळेल ना मग महारांना. 4 पटीने संख्येनुसार पाहिजे असं न्यायिक तत्व काय? जिसकी तेवढी संख्या. मग आता जर संख्येनुसार झालं तर कसं होईल तुम्हाला सांगतो. पर्याय नंबर 1, अ ब कड. अ मध्ये महारांना टाका. संख्येनुसार त्यांना द्यावं लागते 8 ते 8.5%. संख्येनुसार सांगायलोय. 8 जर टक्के दिलं तर मातंगाच्या 4 पट आहे ना ते. मग मातंगाला द्यावं लागतं 2%. संख्या तेवढी आहे. मी हवेत बोलवलं ना, संख्या आहे ती. मातंगांना 2%, महारांना 8%, मातंगांना 2%. किती झाले? 10%. चांबारांना 1% किंवा 1.5% जास्तीत जास्त देता येईल. 1.25% लोकसंख्या आहे, 1.25 देता येणार म्हणून 1.5% दिलं समजा फॉर एक्झाम्पल चर्चेसाठी. तर 10 आणि 1.5 11.5. आणि राहिलेल्या 56 जातीची संख्या किती आहे माहिती आहे? 0.8. 1% बी नाही. त्यांना किती द्यायचं? त्यांना 1% द्यावं लागेल. त्यांना 1.5% दिलं त्यांना बी, झाले 13%. हे झाले संख्येनुसार विश्लेषण. जर संख्येनुसार दिलं तर महारांना 8% मिळते, मांगांना 2% मिळते, चांबारांना 1 ते 1.5% मिळते आणि बाकीच्यांना 1 ते 1.5% मिळते. संख्येनुसार केलं तर. आता संख्येनुसार केलं तर भांडणं लागतील का? हा माझा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसला न्याय द्यायचा आहे का? ज्या लोकांनी आमच्यावर 2000 वर्ष महारामांवर अन्याय केलाय ते न्याय देतील आम्हाला? हे आम्ही काय मग कानात बिड्या येतोय आमच्या? तुम्ही आम्हाला न्याय देताल आता? तुमचा उद्देश भांडणं लावून नाही, न्याय देणं नाही. असं जर वर्गवारी केलं तर भांडणं मिटत येत, संख्येनुसार केलं तर भांडणं मिटत. पण सरकार तसं नाही करणार. बाबासाहेब म्हणतात ब्राह्मणांच्या मेंदूमध्ये मेंदू असतो. ते बोलतं एक आणि करतं एक. बाबासाहेबाच्या पकडमध्ये आले ते लोक. हे लोक काय करणार? मांगाची संख्या 2%, मांगांना 4%. महारांची संख्या 8%, महारांना 6%. दुसऱ्याच दिवशी महार बाया घालून आता कोण कोणाचं खायला रे? आमची 8% तुम्ही आम्हाला 6, आमचं तुमची 2% तुम्हाला 4, आमचं तुम्ही खायला 2%. सुरू झाले भांडणं डेली. असं जर केलं तर भांडणं मिटतील का? नाही मिटणार, भांडणं चालूच राहणार. सरकारचा उद्देश आहे भांडणं चालू ठेवणे, न्याय देणे नाही. भांडणं चालू ठेवणे उद्देश आहे. आता काय त्यांचं बिघडत आहे? 13% काय करायचे करा तुम्ही. त्यांचं काय खायला काय? आपण काय करायचं करा, त्यांचं काय बिघडत नाही. पण त्यांचा उद्देश आहे महाराज हे मार्शल रेस आहेत ना, लढाकू जाते, योद्धे आहेत ते जुन्या याचे. आता महाराजांना कुणाचा दम नाही, बामणाच्या तर दम नाही आमने सामने लढाईमध्ये, त्यांना हे माहित आहे. पण बाकीच्या कोणत्या ज्या लढाकू जाते ते लढू शकतात. तर ही मातंग लढाकू जात आहे ना, बरोबर. मार्शल रेस आहे ती. सुकुमार कांबळे नाहीत का 5 मिनिटात उभा हाल्या खोलतेत म्हणून. मार्शल रेस आहे ते, काही साधी गोष्ट आहे ती. महाराला मांगच भिडू शकते, लक्षात घ्या. मांग भेट नाहीत महारायला. गावागावात मला माहित आहे ना अनुभव. मांग भेट नाहीत, महाराला भेट नाहीत, महाराय मांगाला भेट नाहीत. म्हणून एकमेकासोबत टक्कर सुरू केली या लोकांनी. संख्येनुसार केलं तर वाद मिटेल, पण त्यांना वाद मिटवायचा नाही. म्हणून आम्हाला माहित आहे की बदर कमिशनचा साहेब अहवाल ह्यासाठी करा
तुम्हाला भांडणं लावायचे बदरला का वाद मिटवायचे एकदा डिक्लेअर असलं पाहिजे ना. जर त्यानं रिपोर्ट दिला असेल संख्येनुसार द्या, महारांची एवढी संख्या त्यांना एवढं द्या, मांगाची एवढी संख्या एवढं द्या, भांडणं मिटत आहेत त्याच दिवशी. बरोबर. आम्ही अहवाल ह्याच्यामुळे म्हणा मागायला लागलो की भविष्यातले भांडणं पुढे चालू ठेवू नये म्हणून त्याचा पर्याय हा आहे. आता या अहवालामध्ये हे सुप्रीम कोर्टाचं हे जे जजमेंट आहे ते इम्पेरिकल डेटाचं म्हणलंय. इम्पेरिकल डेटासाठी आम्हाला तो अहवाल पाहिजे. दुसरा मुद्दा, सुप्रीम कोर्ट जे आहे ना, लोकांना वाटतं सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम आहे काय ते सुप्रीम आहे, संविधान सुप्रीम आहे. बहुत अच्छा. सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही, संविधान सुप्रीम आहे. सुप्रीम कोर्टाची निर्मिती त्या संविधानाने केली, बाप आहे ते सुप्रीम कोर्टाचं. हो. आणि मग संविधानाचा तुम्ही संविधानाला विरोधात जाऊन कसं काय निर्णय देता. उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन दिलाय या लोकांनी. बरं एवढं नाही, क्रिमिनल सरांनी सांगितलं की त्याच्या पुढचं सांगतो. गवई काय म्हणतो माहित आहे, गवई म्हणतो एका जनरेशनला आरक्षणाचा फायदा झाल्यानंतर त्याच्या नंतरच्या जनरेशनला फायदा नाही मिळाला पाहिजे. अरे म्हणजे आज जर जेवढे सरकारी नोकरीला आहेत महार माग चांबारामधले, त्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं नाही पाहिजे, जजमेंट मध्ये आहे. उद्या हेच मान्य झालं की तेही मान्य करावं लागेल. माझ्यासारखा एखादा येडा बिडा जाईन म्हणीन कोर्टामध्ये तुम्ही ते केलं, त्याच्यावर काय म्हणणं नाही, जरा रिव्ह्यू करा. आता एवढं झालंय, आता एवढंच राहिलंय, उरका एवढं होईन नाही रिव्ह्यू. नक्की हे घातक आहे. एक मान्य केलं तर दुसरं मान्य करावं लागेल, दुसरं मान्य केलं तर तिसरं मान्य करावं लागेल. हा एक मुद्दा आहे. संविधानाच्या आर्टिकल 46 मध्ये सांगितलंय शेड्यूल कास्टच्या, शेड्यूल ट्राईब आणि जेवढे हे मागासलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही शैक्षणिक उन्नती आणि आर्थिक उन्नतीसाठी काम केलं पाहिजे. आहे ना डायरेक्शन, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आहे ना. अरे या 46 अंमलबजावणी करायला लावली पाहिजे ना आपण. हे ज्या 66 शिफारशी आहेत ह्या 46 नुसार योग्य ठरतात ना. ह्यासाठी मातंगाचं कल्याण कशात आहे, मातंगासाठी चांगल्या शाळा सुरू केल्या, पोरं शिकणार नाहीत. वसतिगृह सुरू केले, पोरं शिकणार नाहीत. पक्के घरं बांधून दिले, संडास बांधून दिले, पोरं शिकणार नाहीत. प्रत्येकाला लोन दिलं, जमीन दिली, उन्नती होणार नाही का, होणार आहे ना. पण हे मातंगाचे नेते बोलतच नाहीत. हे बोलतच नाहीत. बोलतेत काय ते 66 द्या चुलीत अबकडचं काय चाललंय. अरे म्हणजे भांडणात करायचे तुम्हाला, याचा अर्थ दुसऱ्याच्या सांगण्यावरून. तो गोरके बोलतो, तो बीजेपीच्या रिलेटेड. तो साठे आता जो अण्णाभाऊचा नातू म्हणून फिरतो, तो बीजेपी सोबत गेलाय. तो अण्णाभाऊचा नातू नाही, शंकर भाऊचा नातू आहे, अण्णाभाऊच्या भावाचा नातू आहे. तो अण्णाभाऊला एकच मुलगा होता आणि त्या मुलाला 4 मुली आहेत. माझा अण्णाभाऊसाठी पुस्तक आहे 2020 ला लिहिलेलं, म्हणून त्यांची सगळी कुंडली मला माहित आहे, काय कोण काय सगळी कुंडली माहित आहे मला. मी पुस्तक लिहिले 2020 ला आणि हा साळुंके सरांनी प्रकाशित केले अण्णाभाऊ साठेवरचं पुस्तक. त्यामुळे अण्णाभाऊ साठेचा सगळ्याच माझा अभ्यास आहे. पण एवढे भांडणं लावायचे. एक तर डिबेट मध्ये आला म्हणले गुन्हेगार जात होती मातंग. अरे मग गुन्हेगार होते तर अण्णाभाऊसाठी 3 टाइम जेल मध्ये पोलीस स्टेशनलाच चक्रा मारित असते. त्यांच्या आयुष्यात मी बायोग्राफी लिहिली त्यांची, कधी अण्णाभाऊसाठी 3 टाइम पोलीस स्टेशनला गेले त्याचा उल्लेख नाही. मग मांग जात होते तर अण्णाभाऊसाठी जायला पाहिजेत ना. मग एक तर मग अण्णाभाऊसाठी मांग नसतील असं तरी म्हणावं त्यानं. अरे सुईचा इतिहास. आता मांग आरोडी आहे, मांग आरोडीला क्रिमिनल ट्राईब म्हणून घोषित केलं, मांगाना नाही. काही मांग लोक जे दरोडे बिरोडे टाकायचे त्या परिवारांना केलं. अख्ख्या मांग जातीला कधी क्रिमिनल घोषित केलेलं नाहीये. काही लोकांना केलं, संपूर्ण मांग जातीला केलंच नव्हतं. बरं आपल्या मराठवाड्यात निजामाचं राज्य होतं, निजामाच्या राज्यामध्ये इंग्रजांचं राज्यच नव्हतं. मग हित कुठं होतं, हित का नाही झालं. मग महत्वाचा मुद्दा आहे, हित व्हायला पाहिजे होतं. मग हित तर मातंग समाज महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आमच्या मराठवाड्यामध्ये. हित काय प्रॉब्लेम झालाय, ते आर्ग्युमेंट टिकत आहे का. मग हिथं बी 3 टाइम जात होते काय पोलीस स्टेशनलाच, आणि म्हणून शिकता नाही आलं आम्हाला कुंपणात. हे भांडणं लावायचे कार्यक्रम आहेत. असे विचार हिस्ट्री बी असे सांगत येत ना की लोकांना वाटलं ना मग बरोबर आहे कुंपणात होते मग आले ते. मग बाबासाहेबांनी कशाचं संविधान 50 ला लिहिलंय आणि 52 ला झाले जेलमधून बाहेर आलेत. कशाने यांना संविधानाने बी आजाद नाही केलं. मग कुणी केलं तर नेहरूंनी केलं. बरं अर्थ होतो ना. मग ते नेहरूंनी केले नाही ना. 31 ऑगस्टला 1952 सगळ्या ट्राईबला, क्रिमिनल ट्राईबला मुक्त केलेला आहे. सर बदमाशगिरी एवढी आहे. हे जे जजमेंट आहे ना या सुप्रीम कोर्टानं, मी सांगतोय बीजेपीनं लीड जजमेंट द्यायला लावलंय. याचा पुरावा सांगतो. या जजमेंट मध्ये पंडित नेहरूचं लेटर छापलंय. अच्छा, पंडित नेहरूचं लेटर आहे 1961 या जजमेंट मध्ये. 1 ऑगस्ट 2024 जजमेंट मध्ये पंडित नेहरू काय म्हणतात माहितीये का, मुख्यमंत्र्याला पत्र लिहिले
सगळ्या भारतातल्या पंडित नेहरूनं, आणि लिहिलंय रिझर्वेशन पॉलिसी लागू करू नका. जरी संविधानात लिहिलं असेल तरी लिहू नका. रिझर्वेशन दिल्याने थर्ड क्लास भारत तयार होईल, आपल्याला फर्स्ट क्लास भारत तयार करायचा आहे. हे आहे देशाचा बच्चो का चाचा, आपल्या देशाचा. ह्याचं लेटर का छापलं? उद्या काँग्रेसचे लोक बोंबले आरक्षणाचं, ते हे वगैरे नेहरूचं काय म्हणत होता ना, राहुल गांधीला चुप करण्यासाठी. पण आम्हाला काय घेणं नाही राहुलचं आणि मोदीचं. 75ला काँग्रेसनं आणलंय वर्गीकरण. हे वर्गीकरणाचं वर्गीकरण काय माहिती आहे का? काँग्रेसला बामसे बीएसपी सुरू झाली ती, हे चांबार एकवट होतं ते, मग चांबाराच्या विरोधात ज्या जाती वापरता येतील म्हणून हे काँग्रेसने हत्यार काढले. आणि आता हे हत्यार काय वापरले? बीजेपी वापरायले. कशासाठी? यासाठी महाराज मतदान करीत नाहीत. कमळाचं बटन दाबते काय? महार दाबीतच नाही. मुसलमान बी दाबीत नाही, महार बी दाबीत नाही. गॅरंटीड सांगतो. पैसे घेईन पण दाबणार नाही. ते दाबणार नाही बटन माहित आहे, म्हणून त्यांना 2-3% गरज आहे, जास्त नाही. मागायचे 2% आणि बाकीच्या काही जातींचे 3% झालं की सरकार येत आहे त्यांचं बॉन्ड मेजॉरिटी मध्ये पळत आहेत पुढे. हे मातंगांचा मिसयूज व्हायला लागलाय RSS आणि बीजेपी द्वारे आजच्या काळामध्ये. हे मातंग नेते सगळेच असे नाहीत, सगळे, मी सगळ्यांना सरसकट बोलत नाही, पण जे भांडायला लागलेत. जी गोष्ट मी त्याच्यामुळे म्हणलं की 62-66 मागण्या तुम्ही त्याच्यावर का बोलत नाही? ज्याच्यावर एकमत नाही त्याच्यावर बोलता. ह्याचा अर्थ होतो की तुम्हाला भांडायचंय. हा एक मुद्दा. आता ह्याचा मार्ग काय? आता मार्ग सांगितला पाहिजे ना, नुसतं बोलून काय फायदा नाही ना. मार्ग काय? मार्ग मी सांगतो. नंबर 1चा मार्ग आहे, पहिल्यांदा बौद्ध आणि मातंग नेत्यांनी सगळ्या वैचारिक लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि एक मिटिंग कॉल केली, जशी तुमच्या परभणीत झाली मिटिंग एक. महाराष्ट्र लेवलला व्हायला पाहिजे. मार्ग 1 आहे, मार्ग क्रमांक 1, लहुजी वस्ताद साळवेंच्या अभ्यास आयोगामध्ये मातंग समाजाची जी स्थिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ज्या 66 मागण्या आहेत, 66 मागण्या आम्हाला मान्य आहेत. इथून पुढे बौद्ध आणि मातंगाने मिळून त्या 66 मागण्या लागू करा यासाठी संघर्ष केला जाऊ शकतो. त्याने मातंगाचं शैक्षणिक कल्याण होईल, आर्थिक कल्याण होईल. नक्की हा मार्ग आहे. भांडणाचा मुद्दा उपवर्गीकरणाचा आहे ना, तो बाजूला असावा, तेवढा बाजूला ठेवू आणि 66 मागण्यासाठी एकत्र लढा उभा राहू. हे केलं जाऊ शकते. मार्ग क्रमांक 1. मार्ग क्रमांक 2, मातंग पुढाऱ्यांनी सगळ्यांनीच अशी मागणी करायला पाहिजे की संख्येनुसार आरक्षण द्या. बीसी साहेब बोलले बी, संख्येनुसार द्या. 5% मागत 8% मागायचे, भांडणच आहे ते. 8% 6% काहीतरी भांडणाला काय म्हणता येईल तो. अरे ज्याची मोजा संख्या ज्याची जेवढ्या त्याला देऊन टाका, कुणाचाच वाटा घेऊ नका. कुणा हा बघा, हे वकील आहेत हायकोर्टात, सरांनी प्रॅक्टिस केली. हायकोर्टामध्ये केसेस येतात, सक्का भाऊ सख्या भायाला मारून टाकतो, पाय तोडतो. सक्का पुतण्या सख्या चुलत्याचे पाय तोडतो. केसेस आहेत, कोर्टात जा. सक्का भाऊ सख्या भावाला ईदभर जमीन सोडत नाही. ही फॅक्ट आहे. आदर्शवाद जरी असेल ना, एक कुटुंब एकत्र बिकत्र, अरे सक्का भाऊ सख्या भावाला एक ईद जमीन सोडित नाही. मराठ्यांच्या केसेस बघा, बांधावरून भाऊ भाऊ एकमेकाचं तलवारी काढतात, कुऱ्हाडी काढतात. ही फॅक्ट आहे. अरे सक्का भाऊ सख्या भावाला एक ईद जमीन सोडित नाही. कसे काय महारा मागायला जास्त सुटतील? दिलं तर असं नाही होणार सर. हे वास्तविकता स्वीकारावं लागेल. 1% दिलं तर काय होतं? कामून सोडणार काय अडलंय? जर वेगळं पाहिजे तर जीव तुझी संख्या बघून घेऊन टाक, असं होणार आहे. काहीतरी मोठे महार मन करते नाही, शक्यताच नाही. भांडणं होतील, वाद पेटल. हे मोठं मनफिन काही होणार नाही. जेवढी मागायची संख्या आहे तेवढं घे बाबा बाजूला सर, असं म्हणते महार. त्यामुळं संख्येनुसार दिलं पाहिजे, ही मागणी सगळ्यांनी केली पाहिजे. पण याच्यात तोटा आहे. फायदा महाराण मागाचाच आहे आणि बाकीच्या 57 जातीचा तोटा आहे. संस्थेवरती, कॉलेजवरती जर एससीच्या जागा असतील 4ची 4 चांबार घेतात. कारण काय, महार परवडत नाही. हे कधी उलट तंगड्या करीन. त्याच्यानंतर मागाचा ना म्हणतोय, महारापेक्षा मांग भरा, मागापेक्षा चांबार भरा. मग संस्थाचालक काय करतात? चांबाराला घेतात. आता उद्या जरी अबकड झालं, चांबार 1% बंदिस्त होईन, महारानं मागायला घ्यावाच लागेल. घ्यावं लागेल. पण मात्र चर्मकारांची इच्छा राहील का? जो 13% खेळायला आहे आज, तो 1% बंदिस्त व्हायची इच्छा राहील का? नाही राहणार. ज्या 56 जाती 13% खेळतात त्यांना 1% बंदिस्त व्हायची इच्छा होईल का? नाही होणार. म्हणून या 57 जातीचं या पर्यायामध्ये नुकसान आहे.
मारण मागाचा फायदा आहे, त्याला त्याच्या संख्येचा वाटा मिळेल, पण बाकीच्यांची संख्या तोटा आहे. मग आपला फायदा आणि दुसऱ्याचं नुकसान हा आंबेडकर सांगतो का? वा, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. आपला फायदा आणि दुसऱ्या हे आंबेडकर सांगत नाही, म्हणून हा पर्याय मला योग्य वाटत नाही. पण पर्याय आहे मारा मागासाठीच, बाकीच्या जाऊ द्या चुलीत असंही म्हणता येते, ते त्यांचं बघून घेते आपण आपलं मिटू दोघं भाऊ. हा एक पर्याय. आणि तिसरा एक पर्याय, तिसरा पर्याय काय माहिती आहे? हरियाणामध्ये जसं झालंय, हो, चांबार खातेत म्हणले सगळे आरक्षण, चांबारांना वेगळं आणि बाकीच्यांना वेगळं, दोनच वर्ग, अ आणि ब. आता मागणी 56 जातीची आहे का? 59 जाती आहेत महाराष्ट्रात. मागणी फक्त मागांची आहे. अरे मांग जेवढी संख्या तेवढं देऊन टाका. एससी अ, एससी ब, क आणि ड त्यांची कशाला वकिली करायला लागलात? अरे त्यांना पाहिजे नाही ना, कशाला वकिली करता त्यांची? कुणी अर्ज घेऊन आलाय होणार आमची बाबाकडे पाहिजे म्हणून, नसताना त्यांच्या नुकसानीचं का म्हणून समर्थन करता? त्यांचा सत्यानाश होईल ना त्या 56 जातींचा. आपण त्यांची वकालत करा, त्यांनी काय निवेदन दिलेत काय मागायकडे? आमचं बी करा बगड. अरे तुझं पाहिजे तू अन बस बोल ना, कंड कशाला बोलतो? काय संबंध आहे त्यांचा बोलायचा? पर्याय आहे अ आणि बच करणे, दोनच वर्ग करा. मग अ आणि ब, अ मध्ये मागांना देऊन टाका त्याची जेवढी संख्या आहे तेवढं, आणि ब मध्ये 58 जाती ठेवून द्या त्यांची जेवढी संख्या आहे तेवढं. काय प्रॉब्लेम आहे काय आता? याच्यात बी एकमत होऊ शकते. एकमत मार्ग काढावा लागेल. मार्ग जर निघला, हे माझ्याकडे 3 मार्ग आहेत, मला काय 4था मार्ग दिसला नाही. आमचे लोक म्हणले हायकोर्टात ते सुप्रीम कोर्ट 7 बेंच होतं, 9 बेंच जजमेंट, 9 बेंच बसू. अरे 7 बदमाश आहेत, 9 त्याच्यापेक्षा जास्त बदमाश आहेत. ते काय, तो पर्याय नाही, तो पर्याय नाही आपल्या समोर. दुसरा पर्याय लोक म्हणले आमदारांना जाऊन भेटून सांगू. अरे ते बीजेपीचं आहे, ते कशाला तुमचं ऐकन? व्हीप आहे, व्हीप. आमदाराला तोंड उघडायचं. बाबासाहेब म्हणतात आमचे SC ST चे आमदार पार्लमेंटमध्ये, विधानसभेमध्ये फक्त जांभळी देण्यासाठी तोंड उघडतात, आणि जांभळी ही नैसर्गिक क्रिया आहे, म्हणून ती जर नसती तर त्यालाही उघडलं नसतं. खरंय. तुम्ही तोंड, आपले आमदार खासदार ह्या लायकीचे नाहीत, ते पक्षांचे गुलाम आहेत, ते भूमिका घेणार नाहीत. आणि देवेंद्र फडणवीसच्या त्या देवाच्या विरोधात, ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम यंत्र आहे, ईव्हीएम नावाचं शस्त्र आहे, कुणाला आमदार करायचं कुणाला खासदार करायचं हे शस्त्र घेऊन फिरणारा देव देवेंद्र फडणवीस, त्याच्या विरोधात आमदार खासदारची अवकात आहे वे बोलायची? अरे वरी बघण्याची अवकात नाही, डोळ्यात डोळे घालून. त्यामुळे हे काय करते हे बोलते विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये बोलते, हे अपेक्षा धरणं मूर्ख आहे, मूर्खपणा आहे. तेही पर्याय नाही. मग पर्याय काय? पर्याय 2च आहेत. एक तर चर्चेतून असा, मी जे मार्ग सांगितला हा चर्चेतून असा मार्ग करता येईल, किंवा मग एकच पर्याय राहतंय, रस्त्यावर उतरावं लागेल. करोडो लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल. मी 1 ऑगस्टला जजमेंट आल्यानंतर 3 ऑगस्टला म्हणलो होतो सुप्रीम कोर्टावर 1 करोड लोकांचा मोर्चा घेऊन गेलं पाहिजे. तुमच्या बापाचं आहे का संविधान? काही सांगता तुम्ही, विश्लेषण करता. तुम्ही जर संविधानाचा अपमान करता तर आम्ही तुमचा अपमान करू. आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायला, तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन करतात. तुम्ही मोठा गुन्हेगार आहेत म्हणून आम्ही तुमचा अवमान करतो. अरे तुम्हीच विश्लेषण, आम्हाला काय कळत नाही का संविधानाच्या अडचण फिरतं? काय फक्त सुप्रीम कोर्ट म्हणून तेच संविधान असतं का? गलत. आम्हाला या अधिकार, लॉचा स्टुडंट, लॉचा अभ्यास घेणार त्यानं संविधानाचं विश्लेषण करण्याचा, आणि संविधान काय आहे आणि पुराव्यानिशी बोलण्याचा. त्यामुळं 1 करोड लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल या वर्गीकरणाच्या विरोधात. हा एक पर्याय. पण त्याच्यामुळे काय व्हायला, मातंगाना भावना चालली, हे महारा आमच्यासाठी हे करायला लागले, आमच्या विरोधात उतरायला लागले. त्याच्यामुळे हे होणार आहे. असं होऊ नये म्हणून सर्वात चांगला पर्याय ह्या सगळ्या जातींचे एकदा समन्वय बैठक व्हावी, आणि बैठकीतून एक मार्ग निघावा, आणि ते मेमोरंडम महाराष्ट्र शासनाला जावं. तरी भांडणं मिटतील असं मला वाटतंय. धन्यवाद. खरं तर अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. उभा देश महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये, आणि आपण सर्व लोक सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती ही महाचर्चा या ठिकाणी ऐकतो आहे. अतिशय शांत वातावरणामध्ये ही महाचर्चा होते. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन आणि राजकुमार बडोले फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण, न्याय की अन्याय, आणि हा जो काही या ठिकाणी पेच प्रसंग निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, जे काही कलगीतुरा या ठिकाणी होत आहे, सोशल मीडियावर नको ते भाष्य या ठिकाणी लोक करतायत, लिहितायत, काही फेक अकाउंट सुद्धा आहेत, तीही जाणीव आपल्या सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि खरं तर आपण दोन्ही जे भाऊभाऊ आहोत
ते नातं या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी, हा एकजिनसीपणा कायम ठेवण्यासाठी, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सदैव एका वस्त्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी सहभागी होण्यासाठी आणि अण्णाभाऊचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हा एकमेकांचा, गुरु शिष्यांचा विचार पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. जोरदार टाळ्या होऊन जाते. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन प्राध्यापक गजेंद्र गवई समवेत आपण आहोत या परभणीच्या रविराज पार्कच्या ऑस्ट्रेलिया नालंदा बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये. आणि यानंतर आपली मांडणी